कधी असा प्रश्न पडतो का तुम्हाला? मी इतकी मेहनत करतो, पण तरीही आयुष्य पुढे का जात नाही? सकाळ होते, तोच अलार्म, तोच रस्ता, तीच नोकरी आणि मनात एक आवाज, हेच का माझं आयुष्य? बऱ्याच लोकांना नवं काही करायला भीती वाटते. जोपर्यंत चालतंय तिथेच राहूया. ओळखीचं दुःख परक्यापेक्षा बरं. पण जरा थांबा. आज जे तुम्हाला त्रास देतंय, तेच आयुष्य तुम्ही बदललं नाहीत तर 5 वर्षांनी तेच त्रास दुप्पट होणार आहे. आणि तेव्हा तुमचं वय जास्त असणार, शक्ती कमी असणार आणि पश्चाताप जास्त. लोक म्हणतात स्वप्नांचा पाठलाग करणं लक्झरी आहे. घर आहे, जबाबदाऱ्या आहेत, कर्ज आहे. पण खरं सांगू, स्वतःला मारून जगणं ही लक्झरी नाही. अर्थपूर्ण आयुष्य जगणं ही जबाबदारी आहे. याचा अर्थ असा नाही की आजच नोकरी सोडा, सगळं टाळून पळा. नाही, समजूतदार माणूस असा विचार करतो, ही नोकरी माझं मन मारते, मग मला पुढचं पाऊल टाकायला काय करावं लागेल? कदाचित नवीन स्किल शिकावं लागेल, रिझ्यूम सुधारावा लागेल, इंटरव्ह्यूची भीती घालवावी लागेल, लोकांशी बोलणं शिकावं लागेल. हे सगळं 1-2 वर्ष लागू शकतं, पण लक्षात ठेवा, आपण माणसं सुखासाठी नाही, संघर्षासाठी बनलो आहोत. सुरक्षित राहण्यापेक्षा मजबूत होणं जास्त महत्त्वाचं आहे. आणि मजबूती येते छोट्या आव्हानांमधून. आज तुम्हाला कोणाला हरवायचं आहे? कोणाशी स्पर्धा करायची आहे? शेजाऱ्याशी? सोशल मीडियावरच्या लोकांशी? नाही, तुम्हाला हरवायचं आहे कालच्या स्वतःला. आज जर तुम्ही थोडे आळशी होता तर उद्या थोडे शिस्तबद्ध व्हा. आज जर गोंधळात होता तर उद्या थोडे स्पष्ट व्हा. फक्त 1% सुधारणा तेवढंच पुरेसं आहे. काही लोक म्हणतात मी काहीच नाही, आणि मी म्हणते ते चूक आहे. तुम्ही तुमच्या समस्यांपेक्षा मोठे आहात, कारण तुम्हीच ते आहात जे समस्याकडे पाहू शकतात आणि त्या सोडू शकतात. सुरुवात कुठून करायची? खूप मोठं काही नको. खोली आवरा, वेळेवर उठा, जे चूक आहे ते बंद करा, जे योग्य आहे ते हळूहळू सुरू करा. आज एक छोटं पाऊल उचला, उद्या थोडं मोठं, आणि काही वर्षात तुम्ही स्वतःलाच ओळखणार नाही इतके बदललेले असाल. आयुष्य कठीण आहे, दुःख येणारच, वादळ येणारच, पण प्रश्न हा आहे, तुम्ही आतून किती मजबूत आहात. स्वतःला रोज थोडंसं सुधारत राहणं, यातच आयुष्याचा खरा अर्थ आहे.